ची. पहिली गोष्ट, सर्वांनी शेती केली पाहिजे, शेती सोडू नये. दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांपासून काकांपासून सर्वांनी आम्हाला एक धडा घालून दिलेला आहे की हे रेशनिंगचं धान्य तुम्ही खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः शेतामध्ये राहा आणि स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या हाताने पिकवलेलं धान्य खा. तर माझा भाऊ तिथं बसला, तो कोपऱ्यावर आहे, तो लास्ट नंबर, तो सगळं गावचं बघतो. पण आम्हाला लागणारं धान्य हे सगळं तो आम्हाला चुकूनला पुरवतो. आम्ही रेशनिंगचं 1 किलोसुद्धा धान्य आम्ही आणत नाही. आणि मग आपण वडिलांनी त्यावेळेला एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे की जो लावणीला आणि कापणीला येणार नाही त्याला धान्य द्यायचं नाही, आणि जो लावणीला आणि कापणीला येईल त्याला लागेल तेवढं वर्षभर धान्य द्यायचं त्या मुलाला. कारण काय, कापणीला आणि लावणीला माणसं कामाला मिळत नाही, कारण प्रत्येकाची शेती असते आणि हंगाम हा महत्त्वाचा असतो. आता सुद्धा आमच्या मुली, सुना, मुलं, नातेवाईक आता सगळे येतीलच दुपारनंतर, सगळे झाडून येतील. यंदा काय झालं, यंदा पावसाचं थोडंसं वरखाली झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं वगैरे टायमिंग जमलं नाही. त्यापेक्षा या दिवसात आमची मुलं शाळेत वगैरे जाणार नाही. मुलं सगळी शेतामध्ये, मुलं, मुली, सुना, सगळे